बाहेर उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण बनवणार आहोत कैरीचं पण. निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळ्याच्या रेसिपीमधून कैरीचं पण वेगवेगळ्या पद्धतीने करून आपण दाखवता येईल. दुपारच्या वेळेस असं थंडगार पण प्यायला मिळालं तर मन अगदी तृप्त होऊन जातं. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे आपण 2 कडक अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत, पाहू शकता. आणि ह्या उकडून घ्यायच्या आहेत आणि आपण त्याचा पल्प निघेल तेवढं हे गूळ घेणार आहोत. जिरेपूड घेतले, 1 चमचा आपण जिरेपूड घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घेतलंय. इथे आपण वेलची पावडर घेतलेली आहे. ही सब्जाचं बी आपण भिजवून हे घेतलेलं आहे आणि थंडगार पाणी घ्यायचं आहे. हे अगदी कमी साहित्यामध्ये आपलं हे कैरीचं पण होणार आहे. पाहू शकता आता ह्या कुकरमध्ये आपण पाणी घेतलंय आणि या 2 कैऱ्या आपण घालून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण उकडलेले हे काढून ठेवूया. कैरी थोडी थंड करत ठेवूयात आपण. थंड झाली की त्यातला पल्प काढून घ्यायचा आहे. अशा कैऱ्या थंड झालेल्या आहेत आपल्या आणि त्याची सालं काढून ठेवू आणि पल्प काढायला घेऊया. आता हे तसं पल्प काढून घेतलं की आपण मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे. थोडं गरम आहे. पाहू शकता साधारण 1 वाटी एवढा पल्प आपला निघालेला आहे. आता आपण काय करूया, एक मिक्सरचं भांड घेऊया. त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ पावडर आहे ती घालून घ्यायची आहे आणि आपलं हे पल्प कैरीचं तेही घालून आपण मिक्सरला फिरवून घेऊया. जेवढं पल्प निघतं तेवढंच आपण गूळ घ्यायचा आहे. पाहू शकता मिक्सर मधून आपण फिरवून असं छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे. काळं मीठ आहे चवीनुसार. त्यानंतर वेलची पूड घालून घेऊया आणि मिक्स करूया. आता हे मिश्रण आपण पाणी बिलकुल टाकलेलं नाहीये. हे आपण 15-20 दिवस असं फ्रीज मध्ये ठेवून यूज करू शकतो. आता आपण पण बनवायला घेऊया. थंड पाणी करून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे आपण हे कैरीचं पण मिक्स करून घ्यायचंय चांगलं. त्यानंतर आपण सब्जा भिजवून घेतलेला तो घालून घेऊया. 3 ते 4 चमचे आणि जिरेपूड घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं. गार्निशसाठी आपण पुदिन्याचं पान. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले रेसिपीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की कळवा. कैरीचं पण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की कळवा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.